नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण बीटेक कंपनीच्या सोलर पंपचा थोडासा माहिती सांगणार आहोत. कशा पद्धतीचा हा पंप चालतो, पाणी कसा मारतो. 3 HP आहे आणि 9 एम्पिलर आहे त्याला. तर जो शेतकरी आहे त्याच्या आधी 412ची मोटर टाकलेली आहे. आता आपण त्याच्या जागी ते मोटर तिथेच राहू देऊ आणि त्याच बोरवेलमध्ये 3-9ची मोटर टाकू एकदा. तर आपण फक्त याचा आता स्ट्रक्चर कसं आहे, पॅनल कसे आहेत, कोणत्या कंपनीचा कंट्रोलर, मोटर कोणती आहे. तर याची मोटर लुबी कंपनीची दिलेली आहे, कंट्रोलर बीटेकचा आहे, पॅनल वेगळ्या कंपनीचे आहे. स्ट्रक्चर तर सर्वाचाच GI मटेरियलचाच राहते सर्व. यात जवळपास 20-25 वर्ष लाईफ राहते ह्या स्ट्रक्चरची. आणि जो गव्हर्नमेंटचा जो हे आहे कॉन्ट्रॅक्ट मागेल त्याला सोलरचा, तर त्यांना हा GIचा मटेरियल देणे अनिवार्य बंधनकारक आहे. यांना जंग वगैरे लागत नाही आणि कंट्रोलर वगैरे सर्व मी तुम्हाला सविस्तर दाखवतो काय आहे. तर हा अशा पद्धतीचा सोलर पॅनल ह्या ठिकाणी स्ट्रक्चर बसवलेला आहे. ही जवळच बोरवेल आहे. तुम्ही शक्यतो बोरवेलच्या जवळच सोलर बसवा. तुमच्याकडे चोरीचा वगैरे काही हे असेल तर हे वायर जास्त प्रमाणात चोरीला जातात. तर जवळ बसवल्यामुळे तुमच्या वायर कमी लागेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा वायर घेण्याची पण गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीचा हा तुम्हाला मोनो हाफकटमध्ये पाहायला मिळतो पॅनल. हे बायफेशियल नाही आहे विटेकचा. तर स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित लावून दिलेलं आहे ह्या ठिकाणी. अँगल वगैरे सर्व मजबूत दिलेला आहे. राहिली गोष्ट मित्रांनो पॅनल स्वच्छ करण्याची, तर तुम्ही त्या साईडनं म्हणजे जी आपली दक्षिण बाजू आणि एक उत्तर बाजू इझी पुसता येतात. नंतर ह्या साईडला केल्यावर हा अँगल काढून टाकायचा आणि ह्या ठिकाणून तुम्ही खाली घेऊन ह्या साईडनं सुद्धा पुसता येतो. तर ही एक लॉक पिन काढून टाकायची, एक राहू द्यायची, एक काढून टाकायची आणि ह्या बाजूने पुसून स्वच्छ. हे 15 दिवसात तुम्हाला स्वच्छ करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही सकाळच्या टायमाला करा किंवा सायंकाळच्या टायमाला करा. हा अशा पद्धतीचा कंट्रोलर आहे. हे अशा पद्धतीची याची IP65 पाणी धूळपासून हा संरक्षण करतो. काही ह्या अशा कंट्रोलर जास्त ह्या स्विचचा प्रॉब्लेम आहे. स्विच मिळतो हे प्रायव्हेटमध्ये, काही अडचण नाही. अशा पद्धतीचा कंट्रोलर आहे बीटेक सोलर, व्यवस्थित फिटिंग केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी यांनी साईडला लाइटिंग अरिस्टर लावलेला आहे. तर पूर्ण आपण मीटरने वगैरे सर्व चेक केलेलं आहे याचे कनेक्शन वगैरे. तर याला मोटर इन्स्टॉल केल्यावर आपण बघू. तर आपल्याला ह्या ठिकाणी साधी प्लेट पाहायला मिळतो. जर बायफेशियल दिला असता तर अजून छान झाला असता. तर बघू शकता तुम्ही मटेरियलची क्वालिटी छान आहे. इथे हे लॉक नटने पॅनल लॉक केलेले आहेत. तुम्हाला जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल स्ट्रक्चर, तर तुम्ही हे कृपया पॅनल लॉक करून देऊ नका. एकदा लॉक झाल्यावर ते तोडल्याशिवाय काही त्याला पर्याय राहत नाही. तर बाकी सर्व व्यवस्थित. लक्ष्मी सोलर पॉवर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड 500 वॅटमध्ये पाहायला मिळतो ही प्लेट आपल्याला. तर अशा पद्धतीने स्टिकरवरची तुम्ही माहिती पुश करून वाचू शकता. बाकी तर सर्व छान आहे मित्रांनो, पण कसा बायोफेशियल पॅनल असलं तर थोडी मजबूती वाढते. बाकी स्ट्रक्चरची फिटिंग वगैरे तुम्ही स्वतः उभे राहून व्यवस्थित करायला लावा. नट वगैरे सर्व टाईट करायला लावा, जेणेकरून वारा वादळ आला तर आपल्या सोलर पॅनलचे नुकसान होणार नाही. तर स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर ही बघू शकता लुबी कंपनीचा पंप दिलेला आहे यांनी. बीटेकचा कंट्रोलर आहे आणि त्याचबरोबर पॅनल, वायर, पाईप हे सगळे वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. तर माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी तुम्हाला सांगत असतो की एका नावाने बनवता आणि सामान सगळ्या वेगवेगळ्या वापरतात, म्हणून तशाच पद्धतीचा हा काहीतरी आहे. तर तुम्ही याला V4मध्ये मोटर दिलेली आहे, 9 एम्पिलर आहेत. तर कस्टमरचं असं म्हणणं होतं की आम्हाला 5 एम्पिलरची मोटर पाहिजे होती. पण मित्रांनो, तुम्हाला जर का 5 एम्पिलर तुम्हाला योग्य एम्पिलर मिळत नसतील तर तुम्ही त्याच वेंडरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही योग्य वेंडर विकत घेऊ शकता, जर तो मॅच नसेल होत तर. ठीक आहे. तर जवळपास 14-15 हजारापर्यंत तुम्हाला एम्पिलर मिळून जातात. तर 50 मीटर हेडमध्ये आहे 9 एम्पिलरची. आपण एकदा याला बाहेर ड्राय रन चेक करून बघू. तर कंपनीकडे सर्व इन्स्टॉलेशन, मोटर वगैरे टाकून देणे हे सर्व असते ते स्वतःच करून देतात. पण शेतकऱ्याची ऑलरेडी मोटर असल्याकारणामुळे त्यांनी काढली नाही वेटवर. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की सोलरची मोटर आम्ही स्वतः टाकू. त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांनी स्वतः टाकितली, नाहीतर ते कंपनीचे लोक सर्व काम करून देतात. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे लुंबी कंपनीचे
ते मोटरवर लिहिलेलं आहे किती एम्पियरची आहे, 14 एम्पियरची आहे ही आणि 50 मीटर हेड आहे. अशा पद्धतीने आपण याला एकदा चेक करून बघू. तर फायनली आपला बोरमध्ये मोटर उतरवलेली आहे. सर्व काम त्या ठिकाणी ओके झालेलं आहे. तर आता महत्त्वाचा प्रश्न, मोटर पाणी किती मारतो? तर याला 9 एम्पियर आहेत हे मी मान्य करतो मित्रांनो, की प्रत्येक कंपनीचा सोलर पंप वेगवेगळं पाणी मारू शकतो. ठीक आहे. तर आपण बघू ह्या ठिकाणी. जर काही तुम्हाला अडचणी येत असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ह्या VTech कंपनीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर आपण मोटर सुरू केलेली आहे. आता याच्या जवळपास पाण्याचा प्रेशर बघू. आता 10-10:30चा टायमिंग झालेला आहे. आणि जे तुम्हाला जे वायराचे कनेक्शन सांगितले आहेत त्याच्याबद्दल काही अडथळा आल्यास तुम्ही विचारू शकता. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मोटर सुरू झालेली आहे आणि हा हिचा 9 एम्पियरचा पाणी बघू शकता. 10:30चा टायमिंग आहे. तर बोरला भरपूर पाणी आहे मित्रांनो. आता जास्त ऊन तेवढी खास नाही आज, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कमी पाहायला मिळेल. आपण एकदा हाच दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू आणि याचा परत पाणी दाखवू तुम्हाला उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे. नाहीतर आपण याला एम्पिलर चेंज करायला लावू. प्रायव्हेटमध्ये आपल्याला 14-15 हजारापर्यंत एम्पिलर मिळून जातात. जवळपास याला 5 एम्पिलर चालतील अशा पद्धतीचा शेतकऱ्याला पाणी आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.